महाविकास आघाडीचा हिंगोलीत प्रचार. वार्ड क्रमांक 9 मध्ये गाठीभेटी. हिंगोली आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 9 मध्ये महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि स्थानिक नगरसेवक पदाचे उमेदवार प्रणय दीपक वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत या भेटीगाठींचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख नेत्यांची कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. या प्रचार दौऱ्यात गवळीपुरा, महादेववाडी आणि बागबानपुरा या भागांचा समावेश होता. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांच्यासह स्थानिक नगरसेवक उमेदवार प्रणय दीपक वाघ यांच्या बाजूने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवडणूक जिंकल्यानंतर त्या सोडवण्याची ग्वाही दिली. नगरसेवक उमेदवार प्रणय दीपक वाघ यांनी त्यांच्या प्रभागातील मूलभूत गरजा आणि विकासाचे मुद्दे मतदारांसमोर मांडले. वार्ड क्रमांक 9 मधील या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून महाविकास आघाडीने या भागात प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. प्रतिनिधी गोपाळ सातपुते, हिंगोली. अण्णा, आमदार बांगर असे म्हणाले आहे की खासदार आष्टीकर हे जे आहेत ते फक्त शरीराने तिथे आहे, परंतु मनाने ते आमच्याकडे आहे. ते आमच्याकडे प्रेम आहे आणि गणित जुळलं तर ते बांगरची जय हो म्हणत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. काय सांगणार या कितपत हे योग्य आहे? नाही, आष्टीकर साहेब जे नागेश पाटील आष्टीकर हे कट्टर शिवसैनिक आहे आणि उद्धव साहेबांचे ते मावळे आहेत. तर हे जे कळमूरचे आमदार संतोष बांगर हे वाचाळवीर आहेत. हे यांना काहीतरी बोलायचं, स्टंट करायचा आणि प्रसिद्धी मिळवायची, यामुळे ते विनाकारण काहीतरी बडबड करत असतात. त्याचं डोकं फिरलं का काय? ते आमचे खासदार आहेत आणि आमचे खासदार असून ते उद्धव साहेबांना मानणारे कट्टर समर्थक आहे. त्यामुळे या गोष्टी हे राजकारणापुरतं बडबड करते. याला हे बेकूफ माणूस आहे, त्याला काही कळत नाही. व काहीतरी बडबड करायचं आणि स्टंटबाजी करायची. याची रिअल लाईफ वेगळी आणि रिअल लाईफ वेगळी आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीवर काही लक्ष द्यायचे कारण नाही. खासदार साहेब आमचे आहेत आणि ते आमचेच राहतील.